ते स्वतःच्या मर्जीने स्वतःच्या पावलाने इथपर्यंत आले, जे की 1 महिन्यापूर्वी एवढी वाईट अवस्था होती की मी अशी धरून चालू, बेडवरून उठताना सुद्धा स्वतः काहीच करू शकत नव्हते. म्हणजे इथून तिथे हलायचं तर खूप मोठा प्रश्न होता की हलू कसा, कूस सुद्धा बदलणं समजत असेल ना, साईड चेंज करणं ते सुद्धा होत नव्हतं. आणि गेली 7 वर्षापासून आम्ही किडनी स्टोन या आजारापासून किडनी फेल्युअर पर्यंत पोहोचलो. साधा होता किडनी स्टोन आणि तो किडनी स्टोननी किडनी फेल्युअर आणून सोडलं आम्हाला. डॉक्टरांनी सांगितलं बस आता किडनी फेल्युअर आहे, तुम्हाला डायलिसिस करायचंय, जगायचं असेल तर ट्रान्सप्लांटचा विचार करा. या ट्रान्सप्लांटचा विचार सुद्धा केला, तिथपर्यंत पोहोचले, सगळ्या गोष्टी झाल्या. ट्रान्सप्लांट करण्यासाठी किडनी कोण देणार आणि मागायची कुणाकडे, हा मोठा यक्ष प्रश्न होता. ते जर तरी सुद्धा म्हटलं चला ठीक आहे, शेवटी काय आयुष्य आहे ते छान जगायचं, एवढंच ठरवलं. कारण आता शेवट दिसतोय आपल्या पुढे, आता थोड्याच दिवसाचे आपण आहोत, हे पण सगळं कळलं, सगळ्या गोष्टी झाल्या, पण आपलं वय नाही तेवढं. म्हटलं या वयात आपण एवढा विचार नाही करायचा की माझं आयुष्य थोडं आहे, पण जे काय आहे ते फार सुंदर आहे, एवढाच विचार मला तेव्हा कळत होता. ते सगळं केलं, हॉस्पिटलायझेशन झालं, जो म्हणेल ती गोष्ट केली. हॉस्पिटलायझेशन 1 महिना हॉस्पिटलायझेशन झालं, सगळे पैसे संपले. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं नाईलाज म्हणून, का तर घरात पैसे नाही. सगळ्या गोष्टी केल्या, 1 महिना झाला, घरी आलो आणि आता करायचं काय पुढे. फक्त जो म्हणेल की अरे हा डॉक्टर चांगला आहे, ह्याच्याकडे रिपोर्ट दाखव, तो डॉक्टर दाखव, अशी बरेच डॉक्टर्स, अगदी बॉम्बे हॉस्पिटल, आपलं फोर्टिस हॉस्पिटल, सेव्हन हिल्स हॉस्पिटल, शिवाय जसलोक हॉस्पिटल, अशा 6 ते 7 हॉस्पिटलमधून खूप फिरून आले. सगळ्या डॉक्टरांशी व्हिजिट करून भरपूर जे म्हणतील तसा पैसा खर्च केला. म्हणजे जे कमावलं नव्हतं ना त्याच्या डबल गमावलं होतं. आणि आता महिनाभरापूर्वी डिसेंबरमध्ये 13 डिसेंबर पासून 3 जानेवारीपर्यंत हॉस्पिटलायझेशन झालं. सगळं संपल्यानंतर इथं झालं, महिनाभर झाला. सगळ्यांना कळलं दोन्ही किडन्या फेल आहेत, बिचारा आपला जातोय डायलिसिसला, एकटा जातोय, त्याच्याबरोबर मी जाते. मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, तरी सुद्धा घरी जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करत होते जसं जमेल तसं. असं करता करता अचानक एखाद्याला दया यावी तसा आला की माझे मित्र येणार आहेत डॉक्टर, तर त्यांना तुम्ही तुमचे रिपोर्ट का नाही दाखवत. म्हणजे ठीक आहे, एवढ्या जणांना दाखवते, तुम्हाला